श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. पाण्यात अशी अद्भुत चमत्कारिक शक्ती आहे जी केवळ आपली तहानच भागवत नाही, तर यामुळे तुम्ही तुमचे अनेक रखडलेले कामही यशस्वी करू शकता. जर तुमच्या आयुष्यातील शत्रू तुम्हाला खूप त्रास देत असेल किंवा पैशांच्या समस्या असतील, तुमच्या आयुष्यात समाप्तीचे नाव कधीही कोणत्याही अडचणीचे नव्हते, तर आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही पाण्याचा योग्य प्रकारे वापर करायला शिकलात तरच तुम्ही तुमच्या सर्व समस्या सोडवू शकता. मानवी शरीर 75% पाणी आहे. खरे तर मंदिरांसारखी अशी अनेक ठिकाणे तुम्ही पाहिली असतील जिथे चरणामृत आढळते, ती देखील पाणी आहे. पण तुम्हाला तुमच्या घराचे पाणी कसे बनवावे लागेल आणि तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी पाणी कसे वापरू शकता, हे देखील चमत्कारिक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ही माहिती काळजीपूर्वक समजून घ्या, कारण ही माहिती खूप उपयुक्त आहे. दिवसातून किमान 2 ते 3 ग्लास पाणी प्यावे. पण तुम्ही ही कृती करायला सुरुवात करताच लगेच त्याचा परिणाम त्या क्षणापासून तुमच्यावर त्याचा प्रभाव पडू लागेल. जेव्हा तुम्ही ही कृती करण्यास सुरुवात करता त्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टी अतिशय काळजीपूर्वक ऐकावी लागेल आणि प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी लागेल. या माहितीचा तुम्ही पुरेपूर लाभ घेऊ शकता. जर तुम्ही सर्व माहिती ऐकली नाही तर तुम्हाला त्याचा कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. पण त्यापूर्वी कृपया भगवान शिवाची प्रार्थना करा. व्हिडिओ नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहा, जेणेकरून तुम्हाला भगवान शिवाची कृपा मिळू शकेल. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की पाणी ही एक अशी गोष्ट आहे ज्यासाठी मनुष्य काहीही करू शकतो. जर एखाद्या व्यक्तीला एका दिवसासाठी 2 दिवस तहान लागली असेल आणि नंतर त्याच्याकडून काहीही मागितले असेल, तर ती व्यक्ती आनंदाने एका काचेच्या पाण्यासाठी सर्व काही त्याग करू शकते. एखादी व्यक्ती अन्नाशिवाय जगू शकते. अन्नाऐवजी तुम्ही दुसरे काहीही करू शकता. पण पाणी ही एक अशी गोष्ट आहे जिची जागा काहीही घेऊ शकत नाही. जर तुम्हाला दिसेल की अशी शक्तिशाली वस्तू तुमच्या घरातच आहे, मात्र अनेक लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की आजकाल विज्ञानही असे मानते की तुम्ही जे काही बोलता ते पाणी समजते. म्हणजे तुम्ही पाण्यासमोर ज्या प्रकारच्या गोष्टी करता, ज्या प्रकारचे शब्दलेखन बंद ठेवले जाते, तेच पाण्यामध्ये हस्तांतरित केले जाते. म्हणूनच जुन्या काळात असे म्हटले जात होते की चुकीच्या लोकांच्या घरातूनही पाणी पिऊ नये, अन्यथा तुम्ही ते सर्व मिळवू शकता. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की जर तुमच्यासमोर पाणी ठेवले आणि त्याला काही विशेष भावना दिली, तर लोकांना व्यवस्थेबद्दल माहीत असलेल्या सर्व भावना पाणी शोषून घेते. त्यांना व्यवस्था कशी करायची हे माहीत आहे, त्यामुळे त्यांना हे खूप चांगले समजते. ही सर्व भावना पाण्यात कशी हस्तांतरित केली जाते हे देखील जाणून घ्या. जे लोक ही प्रणाली करतात ते अनेक वेळा वाचल्यानंतर पाणी देतात. यासह फ्रंट एंडच्या समस्या. पण मी तुम्हाला सांगते की ही कृती केवळ प्रणाली माहीत असलेली व्यक्तीच करू शकते. आता बरेच लोक हा व्हिडिओ पाहत आहेत. प्रत्येकजण ही व्यवस्था करू शकत नाही. ना त्यांना कृतीची माहिती आहे, ना त्यांना चक्र जागृत होण्याविषयी माहिती आहे. तर आम्ही तुम्हाला सांगू की स्वादिष्ठान चक्रांचे ध्यान करताना पाणी वाचले जाते, भावना पाण्यात हस्तांतरित केली जाते. यासह फ्रंट एंडच्या समस्या. आता बरेच लोक कमांड सायकलवर लक्ष केंद्रित करू शकत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी स्वाधीन चक्र हे खूप कठीण काम आहे. पण एक अतिशय सोपी कृती करून तुम्ही तुमचे पाणी चमत्कारिक देखील बनवू शकता. तुम्ही हे पाणी वेगवेगळ्या गोष्टींसाठी, वेगवेगळ्या समस्यांसाठी वापरू शकता. उदाहरणार्थ, जर तुमच्या आयुष्यात बरेच शत्रू असतील, तर तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की ज्या व्यक्तीच्या आयुष्यात बरेच शत्रू आहेत त्याला खूप भीती आणि घबराट आहे. म्हणजेच त्यांच्यातील आत्मविश्वास हरवला आहे आणि तो नेहमी घाबरतो.
तो सतत चिंताग्रस्त होत राहतो. एखाद्या गोष्टीची चिंता करत राहतो. जणू काही शत्रू तयार होतात, कारण ते तुमची संपत्ती किंवा तुमचा आनंद लुटू इच्छितात, नाही का? म्हणजेच प्रत्येक शत्रूमागे काहीतरी कारण असते. कोणीही शत्रू नाही, त्याला नक्कीच तुमच्याकडून काहीतरी लुटायचे आहे. आणि या लुटामारीची त्याची भावना तुमच्या खूप चिंता आणि घबराट निर्माण करते. तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की यासाठी जर महाकालीच्या मंत्रांचे पठण पाण्यावर केले, तर त्याच्या समोरील मंत्र म्हणजे तुमचा जो शत्रू आहे तो पूर्णपणे तुटला आहे. त्याने केलेले सर्व षड्यंत्र, तो करत असलेल्या सर्व गोष्टी, त्या सर्व गोष्टींमध्ये तो अपयशी ठरतो. तर मित्रांनो, पाणी कसे वाचायचे? तुम्हाला ही कृती समजते की तुम्हाला काचेचा काच घ्यावा लागेल किंवा तुम्ही तांब्याचा काच घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला स्टीलचा दुसरा काच अजिबात घेण्याची गरज नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मातीच्या गाठी देखील घेऊ शकता. तुम्हाला गुलाबाचे लाल फूल घेऊन ते गुलाबाचे फूल एका काचेच्या पाण्यात घालून 1 तास स्त्री बीज मंत्राचा जप करावा लागेल. त्यानंतर त्यात पाणी घालावे. तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की यासाठी रोज 1 गुलाबाचे फूल घेणे आवश्यक आहे. किंवा जर तुम्हाला गुलाबाचे फूल मिळाले नाही, तर तुम्ही कोणतेही लाल रंगाचे फूल घेऊ शकता. आता ते कोणीही असू शकते. तुमच्या सोयीनुसार कोणतेही 1 फूल घ्या आणि दररोज तुम्हाला 1 नवीन फूल घ्यावे लागेल. एका काचेच्या पाण्यात फुले घाला. त्या वर्गातील हे फूल पाहताना श्रीबीज मंत्र बोलावा लागतो. अर्धा ते 1 तास तुम्हाला श्रीबीज मंत्राचा जप करावा लागेल आणि प्यावे लागेल. फक्त 11 दिवस सतत हा उपक्रम केल्याने जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल, तर लगेच नोकरी मिळण्याची अशी संधी मिळेल की तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. जर तुमच्या आयुष्यात कोणताही व्यवसाय नसेल, कर्जाची समस्या खूप जास्त असेल, तर तुम्ही सतत हा प्रयोग केला पाहिजे, जेणेकरून तुम्ही कोणत्याही नुकसानीशिवाय सहजपणे कर्जातून बाहेर पडू शकाल. ते कसे कार्य करते हे देखील तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही हे बीज मंत्र पाण्यात वापरता, तेव्हा ही बिया तुमच्या शरीराच्या पाण्याचा भाग बनतात. या व्हिडिओमध्ये नमूद केल्याप्रमाणे मानवी शरीर 75% पाण्याने बनलेले आहे. जीवनात जेव्हा दुःख, चिंता आणि घबराट असते, तेव्हा याचा अर्थ असा होतो की हे व्यक्तीच्या शरीराचे पाणी आहे, जे अदृश्य आहे, परंतु दृश्यमान नाही. ते दूषित झाले आहे. आता तो मंत्रांच्या सामर्थ्याने बरा झाला आहे. पण जर आवाहन करून पाणी दिले, तर हे बीज मंत्र पुन्हा शरीराचा एक भाग बनतात. म्हणजेच शरीराचे 75% जे पाणी आहे, मग बीज मंत्राने मंत्रमुग्ध होते. आणि ही बियाणे मंत्रासाठी इतकी चमत्कारिक आहेत की स्वतःच बीजमंत्र हा संपूर्ण शास्त्र आणि संपूर्ण मंत्रांच्या समतुल्य शब्द आहे. यामध्ये सर्व देवी देवतांच्या शक्ती वास करतात आणि पाण्यात अशी शक्ती देखील असते की ती सकारात्मक असो किंवा नकारात्मक, काहीही वाढवते. जसे की जर कोणाला बाळाचा आनंद मिळू शकत नसेल, तर मनात सुख नसते, चिंता आणि चिंता नेहमीच असतात. कारण सध्याच्या काळात अनेकांची हीच समस्या आहे, ज्यामुळे त्या सर्व गोष्टींसाठीही पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. पण या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्येच सांगते, त्यामुळे व्हिडिओ आणखीन लांब असेल. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल सांगेन, कारण या जगात पाण्याद्वारे असा कोणताही त्रास नाही जो संपत नाही. पाणी अमृतासारखे कार्य करते. परंतु शास्त्रांमध्ये, वेदांमध्ये असे म्हटले गेले आहे की जर देवाने मनुष्यासाठी पृथ्वीवर अमृत सोडले असेल, तर ते त्याच्यासाठी फक्त पाणी आहे. आणि जेव्हा तुम्ही हा प्रयोग स्वतः पाहाल, तेव्हा तुम्हाला ते कसे कार्य करते याचा अनुभव येईल की तुम्हाला स्वतःला इतका फायदा होऊ लागेल. तुम्ही हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी पाहता, तेव्हा जिथे द्वेषापेक्षा जास्त पाणी साठवले जाते, तिथे तुम्ही चुकीच्या गोष्टी करू नये. चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि नंतर स्वीकारल्या पाहिजेत. त्यामुळे
या गोष्टी लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की मानवी शरीर जवळजवळ 75% पाण्याने भरलेले आहे. म्हणजेच तुम्ही जे काही विचार करता, जे काही बोलता, जे काही अनुभवता, ते सगळे तुमच्या शरीरातील पाण्यावर परिणाम करत असते. म्हणूनच जुने लोक नेहमी म्हणायचे, पाणी पिताना शांत राहा, रागात पाणी पिऊ नकोस, चुकीच्या माणसाकडचं पाणी घेऊ नकोस. त्या काळी विज्ञान नव्हते, पण अनुभव होता. मित्रांनो, आजकाल विज्ञानसुद्धा हे मान्य करते की पाणी स्मरणशक्ती ठेवते. म्हणजे तुम्ही पाण्यासमोर जे शब्द उच्चारता, ज्या भावना ठेवता, ती ऊर्जा पाण्यात साठवली जाते. जपानमधील वैज्ञानिक प्रयोगांमध्ये हे स्पष्ट दिसून आले आहे की सकारात्मक शब्द ऐकलेल्या पाण्याचे कण सुंदर आकार तयार करतात, तर नकारात्मक शब्द ऐकलेल्या पाण्याचे कण विकृत होतात. आता थोडा विचार करा, जर हे पाणी तुम्ही रोज पित असाल तर ते पाणी तुमच्या शरीराचा भाग बनते. म्हणजेच तुमचे विचार, तुमची भीती, तुमचा आत्मविश्वास, तुमचे नशीब हे सगळे हळूहळू घडवले जाते. मित्रांनो, आपल्या आयुष्यात अनेक समस्या असतात. कुणाला शत्रूंचा त्रास असतो, कुणाला नोकरी मिळत नाही, कुणाला व्यवसायात तोटा होतो, कुणाला सतत भीती वाटते, चिंता वाटते, घबराट होते. पण या सगळ्यांच्या मुळाशी एकच गोष्ट असते, मन अस्थिर असते आणि शरीरातील ऊर्जा असंतुलित असते. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की जेव्हा माणूस सतत भीती, राग, द्वेष, मत्सर या भावनांमध्ये राहतो, तेव्हा त्याच्या शरीरातील पाणी दूषित होते. हे दूषण दिसत नाही, पण त्याचे परिणाम नक्कीच दिसतात. आजार, अपयश, नात्यांमधील तणाव, आर्थिक अडचणी. मित्रांनो, म्हणूनच प्राचीन काळात मंदिरांमध्ये चरणामृत दिले जायचे. ते केवळ पाणी नव्हते, ते मंत्रांनी, भावनांनी, भक्तीने भरलेले पाणी होते. आणि ते पाणी जेव्हा भक्त पीत असे, तेव्हा त्याच्या शरीरातील पाण्यावर त्याचा परिणाम होत असे. आता प्रश्न असा आहे की हे सगळे आजच्या काळात आपण कसे वापरू शकतो? कारण प्रत्येकजण ध्यान करू शकत नाही, प्रत्येकजण चक्र जागृत करू शकत नाही, प्रत्येकजण तासनतास मंत्रजप करू शकत नाही. पण मित्रांनो, एक अतिशय सोपी आणि प्रभावी कृती आहे जी कोणीही करू शकतो. ही कृती करण्यासाठी तुम्हाला फार काही लागत नाही. तुम्हाला फक्त एक काचेचा किंवा तांब्याचा ग्लास घ्यायचा आहे. स्टीलचा ग्लास वापरू नका. शक्य असल्यास मातीचं भांडं उत्तम. त्यात स्वच्छ पिण्याचं पाणी घ्या. आता त्यात एक लाल गुलाबाचं फूल टाका. गुलाब नसेल तर कोणतंही लाल रंगाचं फूल चालेल. पण लक्षात ठेवा, दररोज नवीन फूल असायलाच हवं. आता त्या पाण्यासमोर शांतपणे बसा. मोबाईल बाजूला ठेवा, मन शांत करा आणि श्री या बीज मंत्राचा जप सुरू करा. हा मंत्र महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तिन्ही शक्तींचं प्रतीक आहे. अर्धा तास किंवा शक्य असल्यास 1 तास हा मंत्र बोला. पाणी तुमच्या समोरच ठेवा. मित्रांनो, यावेळी तुमची भावना फार महत्त्वाची आहे. मनात भीती ठेवू नका, मनात शत्रूंचा विचार करू नका. फक्त एवढंच म्हणा, माझ्या आयुष्यातील नकारात्मकता निघून जावो, माझं पाणी शुद्ध होवो, मन शांत होवो. जप झाल्यानंतर हे पाणी हळूहळू प्या. घाई करू नका. हे पाणी पिताना TV पाहू नका, फोन वापरू नका. पूर्ण लक्ष पाण्यावर ठेवा. जर तुम्ही हे प्रयोग सलग 11 दिवस केले तर तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवायला लागतील. भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल, लोकांचा दृष्टिकोन बदलायला लागेल, नोकरीचे मार्ग उघडायला लागतील, अडकलेले काम हळूहळू पुढे सरकायला लागेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.